अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे, संजय काकांची देशिंगला भेट. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग गावात आज माजी खासदार संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकल्या. सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा उमटलेल्या दिसल्या. या पार्श्वभूमीवर संजय काकांनी गावाला भेट देत थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्यांची सखोल माहिती घेतली. यावेळी मंडल अधिकारी, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्यासोबत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत संजय काकांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि ठाम सूचना दिल्या. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ आणि वस्तुनिष्ठ झालेच पाहिजेत. एकाही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवू नका. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की पंचनामे संदर्भातील कोणतीही अडचण असल्यास त्यांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधावा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमचं दुःख हेच आमचं दुःख आहे, असे भावनिक शब्दांत ते म्हणाले. या भेटीमुळे गावकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शेतकरी वर्गाला आधार व न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांसाठी उभे राहणारे नेतृत्व म्हणजेच संजय काका पाटील हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट.